शांतिवन बुद्धविहार चिचाड येथे बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वीरित्या पार पडले। हल्लाबोल आणि निदर्शने करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल बिहार यांना निवेदन सादर करण्यात आले। बोधगया येथे महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात सोपविण्यात यावा याकरिता 12 फेब्रुवारी 2025 पासून आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता दिनांक 16 मार्च 2025 ला शांतिवन बुद्धविहार येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली। बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात सोपविण्यात यावा, 1949चा कायदा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीकरिता भंडारा जिल्ह्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाड येथे भव्य निदर्शने करण्यात आले। बिहार सरकार मुर्दाबाद, नितीश कुमार मुर्दाबाद, विहार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सम्राट अशोक यांचा विजय असो अशा प्रकारे नारेबाजी करण्यात आली। या निदर्शनात भदंत सिलभद्र, भदंत नागसेन महादेव, भदंत विनयबोधी महाथेरो, विनय ढोके बौद्ध यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर भिक्षू संघ आणि शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध, सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे बौद्ध यांच्या नेतृत्वात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे राज्यपाल यांना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद बावणे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। आंदोलन यशस्वी करण्याकरिता भिक्षुनी पट्टाचार्य, भदंत संघानंद, सामनेर बुद्धपाल, प्रशांत कुमार बोदेले, जयश्री रोडगे, लता भांबोरे, जनार्दन सुखदेवे, रूपचंद उके, श्रीराम घोडके, रामदास घोडके, कुंदा वाहने, अशोक वाहने, अंजली मोडघरे, मालती मेश्राम, जयमाला उके, वंदना खापर्डे, स्नेहा साखरवाडे, धम्मचारी विमलरत्न, धम्मचारी अमरत्न नागपूर, धम्मचारिणी अमिता वजरी वर्धा, तारिका घोडके, ज्ञानेश्वर चव्हाण, अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक, शिबल कावडे, ज्योती जांभूळकर आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। सदर आंदोलन दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालले। एकरमध्ये 6.5 करोडचा म्हणजे संतांचे महापुरुषांचे विचार या ठिकाणी रुजव असे आपले जीवनबोधी बौद्ध हे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्या आज आपला मोर्चा शांतीच्या मार्गाने आहे, उद्या क्रांती बी सुद्धा होऊ शकते। तर आपण याबद्दल काय सांगा? मी शांतिवन बुद्धविहार चिचाड तसेच महाबोधी उपासक संघाचा महासचिव या नात्याने या ठिकाणी आज जे आंदोलन इथे उभारण्यात आलेलं आहे, अनागारी धम्मपाल यांच्या कारकिर्दीमध्ये 1891 पासून महाबोधी मुक्तीविहाराचा हा लढा नियोजितपणे सुरू होता, परंतु कालांतराने हा जो लढा आहे त्यावेळी स्थगित झाला। परंतु त्यांच्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस होते त्यांनी 1935 ला महाबोधी सोसायटी कलकत्ता येथून त्यांनी संपूर्णपणे रिसर्च केलं, अनागारिक धम्मपालांनी कोणत्या माध्यमातून हा लढा दिला त्या सर्व विषयाचा त्यांनी अभ्यास केला आणि 1935 ला त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला बुद्धांचं हे महाविहार आहे हे हिंदूंचं असून बुद्धांच्या ताब्यात का असू नये या संबंधी त्यांनी निवेदन तयार केलं होतं। आणि त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल कायदाही लिहिला होता आणि त्याचा विरोध म्हणून बहुसंख्य महिलांनी त्यांचा विरोध केला आणि काँग्रेस सरकारमध्ये असताना त्यांना कानून मंत्री या पदाचा राजीनामा सुद्धा देण्यात यावा लागला आणि यामुळे त्यांचं थोडं दुर्लक्ष झालं आणि तत्कालीन 1947 दरम्यान ज्यावेळेस बाबासाहेबांनी हा मुद्दा मांडला होता ब्रिटिश सरकारच्या समक्ष
काँग्रेस सरकारने त्याच वेळी त्यांचे डोळे उघडले की अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाबोधी विहाराच्या मुक्तीकरिता आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रयत्न दिसत आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलन जास्त जोरामध्ये केलं. म्हणजे बाहेरून विदेशातून जे ब्रिटिश सरकारचं जे कपडे वगैरे यायचे, त्यांच्याकडनं जे साहित्य यायचं, त्या साहित्याची जाळपोळ त्यांनी करणं सुरू केलं आणि त्यांच्या येणाऱ्या सामानावर साहित्यावर बहिष्कार करून असहकार आंदोलन चालू केलं. तर यामुळे त्यांना म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सरकारला बाबासाहेबांनी दिलेल्या निवेदनावर लक्ष द्यायचं ते विसरून गेलं असं म्हणा किंवा त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन ज्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र देऊ, परंतु त्याकरिता तुम्हाला संविधानाची अंमलबजावणी करावी लागेल. मग संविधान तयार करणार तो हा 1949 बीटी ऍक्ट कसा लागू झाला या संबंधी मी थोडक्यात वक्तव्य करतो आहे. मग 5 मिनिटांमध्ये मी वक्तव्य 1949 हा जो आहे कसा लागू झाला हे फक्त सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, बाकी सर्व हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे. तर बाबासाहेबांना संविधान लिहिण्याच्या कामी गुंतवण्यात आलं आणि याचा फायदा पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या नावाची पुस्तक लिहिली आणि त्यांनी त्या अंतर्गत त्याच्या अगोदर भारतात आलेले सर कनिंगम अलेक्झांडर यांनी 84,000 बौद्ध धर्म स्तूप आणि चैत्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी संपूर्ण अभ्यास केला होता. त्यावर रिसर्च करून त्यांच्या निदर्शनास आलं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या की भारतामध्ये जिथे कुठून अगर जर विदेशी फंड मिळत असेल तर तो फक्त भारतातील बौद्ध विहारांमध्ये. तर त्यांनी कोणकोणते बौद्ध विहार काबीज केले? पहिलं बुद्ध विहार त्यांनी काबीज केलं उज्जैनीतील सोमनाथ मंदिर. दुसरं महादेव तर उपस्थित आहेत. तर बिहारमध्ये भंते भिक्खूवर जो अन्याय अत्याचार होत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? जे आंदोलन बुद्धगया महाबोधी महाविहार 1891 पासून धम्मपालने चालू केलेला आहे. तेव्हापासून या देशामध्ये अनेक आंदोलने झाली आणि भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई 91-92 पासून त्यांनी हे बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू केलं. त्याच्यामध्ये आम्ही आंदोलनकर्ते होतो. मी 97-98 मध्ये जंतर मंतरावरती साखळी उपोषण होतं. त्यावेळेस 1 महिना मी त्या ठिकाणी राहिलो. अनेक लोक बिहार सरकार लालू प्रसाद यादव वगैरे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी आश्वासन दिलं परंतु काही केलं नाही. आणि भारतीय संविधान जे लागू झालं 26 जानेवारी 1950 आणि तेव्हा त्यापूर्वीचे जे कायदे होते ते कायदे पूर्ण रद्द करण्यात आले, निरस्त करण्यात आले. परंतु हा एकच कायदा 1949 चा PTMC ऍक्ट जो आहे बुद्धगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, हा ऍक्ट रद्द व्हायला पाहिजे संविधानानुसार, पण तो आधी चालू आहे. आणि त्या ठिकाणी अनेक धर्माचे धर्मस्थळ असतात, त्या ठिकाणी त्यांचे ट्रस्टी असतात. चर्चमध्ये सर्व ख्रिश्चन असतात, इस्लामचे गुरुद्वाऱ्यावर सर्व मुसलमान असतात आणि शिखांचे सर्व शीख लोक असतात, जैनामध्ये जैन असतात, गिरजाघरामध्ये ते गिरजाघर त्यांचे सर्व असतात. पण बुद्धगया या कमी समितीमध्ये हे सर्व जे पंडे आहेत, ब्राह्मण आहेत, जबकि यांचं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची श्रद्धा नसते. त्यांच्यामध्ये फक्त जो बौद्ध देशातून जो पैसा येतो, जो दान येतो, तो दानाचा उपयोग बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता लागत नाही आणि तो पैसा दुसरीकडे वळवला जातो. आणि म्हणून हा जो बीटी ऍक्ट आहे 1949 ऍक्ट रद्द झाला पाहिजे. आज या शांतिवन बुद्ध विहारामध्ये आज आपला शांती हा मार्च आहे, याला मी जाहीर समर्थन करतो, पाठिंबा देतो. साधू साधू. मागील 12 फरवरी पासून
महाबोधी महाविहार बुद्धांच्या हातात आलं पाहिजे याकरिता आंदोलन सुरू आहे। त्याबद्दल या ठिकाणी शिवभद्र भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण त्याबद्दल काय सांगा? मी असं म्हणेन, या आंदोलनाला सगळ्यांचा बौद्ध जणांचा पाठिंबा आहे। तर हे आंदोलन आताच नाही तर अनागारी धम्मपाल आहेत त्यांच्या काळापासून हे सुरू झालेलं आहे। मी फार लहान असताना डॉक्टर भदंतारण कौसल्यान यांच्याबरोबर लुंबिनीला एका सेमिनारला गेलो होतो, त्यामध्ये सुद्धा त्यांनी हा प्रश्न मिटवला होता। परंतु आज जी चर्चा होत आहे, जे ब्राह्मण पंडित लोक तिथे आवडीतून मुक्त होणं फार गरजेचं आहे। त्या त्या धर्माच्या मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये किंवा चर्चमध्ये येतात, म्हणून हे बुद्धविहार सुद्धा दुसऱ्यांच्या ताब्यात न त्या ताब्यात व्हावं अशी चिंता पाठिंबा। की आपण 1949चा जो कायदा आहे त्या कायद्याबद्दल नेमकं काय आहे, आपण काय सांगा त्याबद्दल? मी भदंत सूर्य 91-92ला त्या आंदोलनाचे आम्ही सैनिक आहोत। 12 टप्पे झाले आणि हा आंदोलन भंतेजीने सुरू केलं नाही, तर श्रीलंकेचे जे धम्मपाल अनागरिक आले त्यांनी सुरू केलं। आजपर्यंत हे आंदोलन सुरू आहे। बिहार सरकारने जो 1949चा जो कायदा बनवला त्याच्यात 4 हिंदू आणि 4 बुद्धिस्ट आणि जिल्ह्याचा कलेक्टर हा हिंदूच पाहिजे, म्हणजे 5 मते हिंदूचे, हिंदू पाहिजे म्हणजे तो ब्राह्मणच पाहिजे। तर ब्राह्मणांचे म्हणजे पंडितांचे 5 मते। ती संपत्ती जसं चर्च आहे तिथे फादरीच त्याचा मुख्य असतो, जसा गुरुद्वारा आहे त्याचं ते ट्रस्टीज असतात आणि व्यवस्थापक असतात। तर बुद्धाचे जे विहार आहे त्याच्यात ब्राह्मण पंडिताचं काय काम आहे, कारण ते बुद्धिस्ट नाही। म्हणून जो 1949चा जो कायदा नेहरू सरकारने जो बनवला बिहार सरकारला धरून, हा कायदा रद्द करून तो विहार महाविहार, कारण जे लाखो करोड रुपयाचं आजपर्यंत जे अर्थसहाय्य मिळालं बिहार सरकारला, त्यांनी पंडित लोकांनी, शेंडीवाल्यांनी ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरला। इथल्या 85% लोकांवर अन्याय अत्याचार केला आणि संविधान 1949ला लागू झालं तेव्हा तो कायदा जो 1949चा तो रद्द होतो। तर हे जो कायदा आहे तो 1949चा कायदा रद्द करून तो विहार महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। तर या कायदा रद्द करण्यासाठी संपूर्ण जगात आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, नाहीतर येणारे जो काळ आहे बुद्धिस्ट लोकांचे या साऱ्या जगात या पंडित जी व्यवस्था जी निर्माण झालेली आहे संविधानाच्या माध्यमातून, त्यांनी संविधान हायजॅक केलेलं आहे, तर इथले जो बहुजन समाज आहे तो जागृत होत आहे, त्यांना माफ करणार नाही। म्हणून बिहार कायदा रद्द करून तो महाविहार बुद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि आमचा